ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. आजचा अनुभव खूप सुंदर आहे. एकदंत परीट म्हणून दादा आहेत, त्यांनी हा अनुभव शेअर केला आहे. गावाचं नाव त्यांनी पण बोलताना सांगितलं नाही आणि मी पण विचारलं नाही. का तर दादा लोकांचं थोडं वेगळं पडतं. त्यांना पहिल्यांदाच बोलायला लागल्यावर काही काही दादा लोकांना असं ऑकवर्ड झाल्यासारखं होतं आणि मग त्यांना तसं वाटलं की मला पण तसं व्हायला सुरुवात होते. तर मी पण विचारलं नाही मग त्यामुळं. आणि दादा म्हणत होते गेली 9-10 वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे. आमचं लॉन्ड्री आहे म्हणत होते आणि इस्त्रीचं दुकान वगैरे वडिलोपार्जित आहेत या सगळ्या गोष्टी. आणि त्यांच्यानंतर मी आता करायला लागलेलो आहे. तर माझ्या आईला ना कोड आहे म्हणतात ते. तर तिचं ते चेहऱ्यावरती वगैरे सगळं आता झालेलं आहे. त्यामुळं ना माझ्या लग्नाला प्रॉब्लेम येत होता म्हणतात. बऱ्याच वेळेला म्हणजे सगळं चांगलं आहे, घरचं वगैरे, शेती पण आहे आणि वडिलोपार्जित व्यवसाय असल्यामुळं तो स्थिर स्थावर झाला आहे. खूप चांगल्या रीतीनं तो बिझनेस आमचा बसलेला आहे म्हणतात. पण ह्या गोष्टीसाठी माझं लग्न ठरत नव्हतं म्हणतात. बऱ्याच वर्षांनी म्हणजे माझ्या आत्याचं आणि माझ्या बाबांचं पटत नव्हतं म्हणतात. म्हणजे खूप वर्ष भांडणं होती. म्हणजे माझ्या जन्माच्या वेळेपासूनची भांडणं होती म्हणतात. खूप वर्ष. मग मी लग्नाला आलो तरी आत्या वगैरे कुठल्याच कार्यक्रमाला नव्हती. इव्हन माझी आजी वारल्यावर सुद्धा माझी आत्या आली नव्हती. माझ्या आजोबा वारल्यावर सुद्धा आत्या आलेली नव्हती म्हणतात. इतकं ते टोकाचं त्यांची भांडणं होती म्हणतात घरातली. तर आत्या लग्नानंतर आईंच्या मार्गात आलेली होती म्हणतात. आणि हे माझे बाबा वगैरे काही आधीपासून काही हे नव्हते. पण आत्याचे मिस्टर वगैरे ते आईंच्या मार्गातले होते, मग त्यामुळे ती आईंच्या मार्गात आलेली होती. खूप वर्षानंतर आत्या आमच्या घरी आलेली होती. तसं ते म्हणजे जुळून पण आलं. एका नातेवाईकांच्या ह्याच्यामध्ये ते भेटले. माझे बाबा वगैरे सगळेजण भेटले आणि मग खूप वर्षानंतर ते सगळ्या गोष्टी विसरल्या गेल्या थोडं. मग एक आली ती आणि ज्यावेळेला ती आली ना त्यावेळेला तिनं मला आईंचा मार्ग सांगितलेला होता म्हणतात, की लग्न ठरत नाही आहे. तर माझ्या आईला ती बोलली म्हणतात की लग्न ठरत नाही आहे तुझे, हे असं चेहऱ्यावर ते सगळं झालं आहे, ते आता मुलाला प्रॉब्लेम येतो आहे. तर ना आईंची उपासना थोडी चालू करा घरात वगैरे. मग हे बाबांना माझ्या पटत नव्हतं. बाबा माझे म्हणत होते म्हणले की ही अशीच आहे आणि पहिल्यापासून आणि नको ते म्हणजे माझ्या आजी-आजोबांना पण हे असल्या काही गोष्टी पटत नव्हत्या. देव वगैरे काही मानत नव्हते माझे आजी-आजोबा पण म्हणतात. आणि आमच्या पण घरी जास्त देव वगैरे नाहीत मानत म्हणतात. तर म्हणजे मानत नव्हते माझे वडील वगैरे, कोणच मानत नव्हते. त्यामुळे आईचं पण काही जास्त करण्याचा प्रसंगच येत नव्हता. तर त्यामुळं हे आत्यानं सांगितलेलं बाबांना पटलं नाही. तिचं काही ऐकायचं नाही वगैरे ते बाबांनी सुरू केलं तिच्या पाठीमागं. पण मुलासाठी म्हणून जे पण काही करता येईल ते आई करत होती. म्हणजे कुणी काय सांगितलं तर चोरून ह्या देवाला नमस्कार, त्या देवाला नमस्कार असले प्रकार आई करत होती म्हणतात माझ्यासाठी. कोण कुठं सांगितलं इथे या ज्योतिषाला दाखवून ये, त्या ज्योतिषाला दाखवून ये, हे चोरून ती प्रकार करत होती. तर तिनं आत्या बोलली म्हणतात आत्या बोलली म्हणतात की माझ्या मुलीचं सगळं चांगलं झालं, मुलाचं सगळं चांगलं झालं आहे, बघतेस तू. आणि आमचं कसं होती परिस्थिती, ना मला माहेरचा आधार होता. म्हणजे माझ्या आईला सांगत होते. म्हणजे माझ्या बाबांनी कधी आधार दिला नाही म्हणतात आत्याला. त्याच्यानंतर माझ्या आजी-आजोबांनी पण बाबांच्या भीतीनं कधीच नाही आत्याला बघितलंच नाही कधी. तर तरीसुद्धा तशी परिस्थिती, त्यांची परिस्थिती बिकट होती. पण तशा परिस्थितीमध्ये तिची मुलं चांगली शिकली. दोन्ही म्हणजे मुलगा पण मुलगी पण चांगली शिकली. जावई खूप चांगले मिळाले तिला. म्हणजे सगळ्याच गोष्टी तिच्या. त्यांची शेती वगैरे सगळं गेलेलं होतं. तिच्या सासऱ्यांनी सगळं ते परत मिळालं. ते खूप छान आम्हाला आमच्या बाबांना वडिलांची जमीन वगैरे सगळं असतानासुद्धा आमच्या बाबांना घर वगैरे नंतर जसं आहे तसं जास्त खूप मोठं जमलं नव्हतं. पण आत्याची 2 घरं झाली म्हणतात.
आणि मुलगा तर खूप तिचा चांगला इंजिनियर झाला, मुलगी चांगल्या घरात दिली, खूप सगळ्याच गोष्टी तिच्या कुठल्याच आत्याची गोष्ट मागं पडण्यासारखी नव्हती. हे सगळं आईला ज्यावेळेला ती बोलायला लागली, त्यावेळेला आईला वाटायला लागलं, की माझं काही नको, माझं काही व्हायचं ते होऊ दे. मला मरण आलं तर येऊ दे, पण माझ्या मुलाचं तेवढं लग्न होऊन चांगली बायको मिळू दे त्याला. हे माझ्या आईचं होतं म्हणतात. तर ह्याच्यामध्ये आईनं उपासनेला चालू केलेली होती म्हणतात. आत्यानं माझ्या सांगितलेलं होतं, की उपासनेला चालू कर वगैरे आणि ती फक्त 2 दिवस राहिलेली होती म्हणतात आमच्यात. खूप काही जास्त दिवस राहिलेली नव्हती, 2 दिवस राहिलेली होती. तर तिनं आईला बालोपासना दाखवलेली होती आणि एकच पुस्तक ठेवून गेलेली होती म्हणतात. आईचं श्रीकृष्ण प्रताप जे पुस्तक आहे ना, ते एकच पुस्तक तिनं ते आणलेलं होतं, तिच्या बॅगमध्ये होते. ते काय द्यायचं वगैरे ह्या उद्देशानं तिनं आणलेलं नव्हतं, पण ते होतं तिच्या पर्समध्ये. ते तिनं ठेवून गेली, बालोपासना ठेवून गेली. त्यानंतर तिची माळ जी होती जपमाळ, तीसुद्धा ती ठेवून गेलेली होती म्हणतात. ह्याच्यामध्ये आईच्याकडं ती ठेवून गेलेली होती. तर तिनं सांगितली अशी आईला काही माहीत नव्हतं जपमाळ कशी पकडायची, कसं हे करायचं काही माहीत नव्हतं म्हणतात. तर तिनं ते शिकवलं. बालोपासनेचं तर तिला काही चाल लक्षात पण राहिली नाही, पण मला पण तिनं सांगितलेली होती म्हणतात बालोपासनेची चाल वगैरे. तर ते मला आणि आमच्या गावी नव्हतं म्हणतात हे काही. तरीसुद्धा मी विचारलं नाही त्यांचं गाव कुठलं वगैरे. तर आमच्या गावी असलं काही नव्हतं म्हणतात. आईंचं वगैरे काही माहिती नव्हतं म्हणतात. आत्ता या वर्ष 2 वर्षात काही जणांना माहिती पडतंय म्हणतात. तर ह्याच्यामध्ये बाबांना ही गोष्ट कळलेली होती, की तिनं आईंचं सांगितलंय वगैरे. तर ते बोलले, की तसलं काहीसुद्धा आपल्या घरात करायचं नाही, तिचं काही ऐकायचं नाही वगैरे. हे स्ट्रिक्टली बाबांनी सांगितलेलं होतं. आणि बाबांचं कसं मी सगळा व्यवसाय बघायला लागलेलं होतं, मग त्यामुळे ते घरीच असायचे. मग ते आईला करणं पण सगळं अवघड होतं. तरीसुद्धा ती चोरून एका रूममध्ये बसून ती करायला लागली, झोपायला जाते वगैरे म्हणून. ती दुपारची उपासना तिनं सुरू केलेली होती म्हणतात. झोपणार आहे वगैरे असं सांगून. खरं बाबांना पण ना सारखं ती सोबत लागायची. हे कर, ते कर, सारखं ते उठवायचे. तर तसं उठत बसत करत तिनं उपासना सुरू केलेली होती. पण तिनं बालोपासना सुरू केली. त्याच्यानंतर ते हे सुरू केलं, श्रीकृष्ण प्रतापचं वाचन सुरू केलं तिनं आणि जपमाळ सुरू केली. मग हिनं सांगितलेलं होतं आत्यानं, जितकं जास्त होता होईल तेवढं नामस्मरण कर. आई दुपारी बसली की 2-2 तास नामस्मरण करायची. मध्ये उठायची, ते बाबा उठवायचे वगैरे, ती उठायची. 2-3 महिने गेले म्हणतात, उपासना चालू होती तिची आणि मग ती माझ्या पाठीमागं पण लागली. "अरे मी करते पण तू तुझ्यासाठी म्हणून तू पण कर. माझ्यामुळं तुला हे होतंय, प्रॉब्लेम येतोय म्हणून मी करतेच आणि जरी नसतं तर आई म्हणून करणार, पण तू तुझ्यासाठी म्हणून पण तू स्वतः कर." तर तिनं सांगितल्यावरनं मग मी करायला लागलो म्हणतात. मी ज्या पण वेळेला इस्त्री करायचो वगैरे काय जे पण लॉन्ड्रीमधलं काम वगैरे जे पण ज्यावेळेला करायचो, त्यावेळेला मी ओम नमः शिवाय म्हणत करायला सुरुवात केली. कमीत कमी 1 तासभर तरी दिवसातला नामस्मरण व्हावं, ह्यानं मी सुरुवात केली आणि मी 10 मिनटं, मग 10 मिनटं झाले की थोडंसं ब्रेक, असं करत मी 1 तासाचं नामस्मरण तरी करायला लागलेलो होतो म्हणतात. आणि बालोपासना एवढंच मी करायला लागलेलो होतो म्हणतात. 1 तास नामस्मरण आणि बालोपासना ह्या सगळ्या ह्या गोष्टी करायला लागलेलो होतो. अंघोळ झाली की मी सकाळी ते बालोपासनेत वाचलेलं होतं, त्यामुळे मी सकाळीच उठल्या करत होतो. मग बाबा मला ओरडायचे, आईला तर करूच द्यायचे नाहीत. पण मला पण ओरडायचे, हे काय चालवलं आहे, काय नाटकं झालं. पण मला काही ते जास्त हे करू शकत नव्हते. जसं आईला बर्डन करू शकत होते, घालू शकत होते, तसं ते माझ्यासोबत नाही करू शकत होते. तर ते बडबडायचे आणि गप्प बसायचे. पण मी उठायचो आणि 1-2 माळ जप करायचो आणि हे करायचो, बालोपासना करायचो. हे करत होतो म्हणतात. या उपासनेच्या ह्याच्यावरती त्याच्या आधी तुम्हाला सांगू म्हणतात, मला 25 ते 26 स्थळं आलेली होती. 25 ते 26 आणि सगळ्यांनी नकार कळवलेला होता म्हणतात. म्हणजे यायचे ते असंच ह्याच कारणानं नकार कळवायचे. आणि उपासना चालू होती. त्याच्यानंतर पण 2-3 स्थळं आली उपासनेच्या काळामध्ये पण. 2-3 वर्ष झाली उपासना चालू ठेवूनसुद्धा.
तर नाही 2-2.5 वर्ष झाली म्हटले ते. तरीसुद्धा काही स्थळच आलं नव्हतं त्या काळामध्ये. एकसुद्धा स्थळ उपासनेच्या काळामध्ये आलं नाही. आईला पण म्हणजे निराश व्हायला लागली. काय माहिती ह्यांनी म्हणतात तेच खरं आहे का काय? म्हणजे बाबांवरच विश्वास बसायला लागला तिचा. आणि आत्या पण काही सारखी येण्यासारखी नव्हती. म्हणजे तेवढं काही रिलेशन हे नव्हतेच. तर त्यामुळं काही आईला पण ते आशा सुटत चालली. पण सोडली नाही उपासना तिनं, करत राहिली ती. पण कुठेतरी आईंबद्दल विश्वास वगैरे आतून व्हायला लागलेला होता म्हणतात. आणि एक 2-2.5 वर्षानंतर म्हणतात आमच्या लॉन्ड्रीमध्ये ना एक मुलगी सारखी यायला लागली म्हणतात त्यावेळेला. तर कपडे इस्त्री वगैरे. तर ती नवीन त्यांनी राहायला आलेले होते म्हणतात तिथं. नवीनच घर घेतलेलं होतं आमच्या इथं. आणि म्हणजे माहीत नव्हतं म्हणतात कुठं घर घेतलंय, पण ती सारखी येत होती. आणि तर महिन्यातनं 2-3 वेळा यायची, कपडे वगैरे घेऊन जायची इस्त्री करून वगैरे. आणि नंतर थोडीशी ओळख झाली, बोलणं वगैरे हे झालं. नंतर कळलं की ते ब्राह्मण आहेत म्हणून. आणि बोलत मग ते आ, का माहीत नाही, त्या मुलीला मी आवडायला लागलो. मला पण ती मुलगी आवडायला लागली. आणि बाबांची ना माझ्या फार करडी नजर असायची. आईची लक्ष नसायचं कधी एवढंसं. ते अधूनमधून दुकानात असायचे माझ्यासोबत, काही कायमस्वरूपी नसायचे. पण ते त्यांच्या लक्षात यायला लागलं म्हणतात. आणि ते ना मग ती आली की मला ओरडायचे एकदम. अ, ते जाणवायला लागल्यावर ते ओरडायला लागले मला म्हणतात. आणि मग ह्याच्यामध्ये आईला त्यांनी कानावर घातलं, की असं-असं कोणतरी मुलगी येते आणि ती सारखी येते. ते काय मला चालचलन वेगळंच वाटतंय. मला काय बरोबर वाटत नाहीये वगैरे. मग ते बाबांनी एक दिवस तिला स्वतःच विचारलं, "तुझं नाव काय?" वगैरे ते. आणि मग जोशी आडनावावरून बाबा म्हटले, "ब्राह्मण पोरगी आहे ती. तुला येऊन मारतील. तू परीट आहेस." हे वगैरे असं ते घरी चालू झालं. पण तोपर्यंत आम्ही बरंच गुंतलेलो होतो म्हणतात दादा. आणि मग ह्याच्यामध्ये तिच्या बाबांपर्यंत पण गोष्ट गेली. म्हणजे हे माझ्याच बाबांकडून ते तिच्या बाबांपर्यंत गेलं म्हणतात. का तर परत काही प्रॉब्लेम नको, आपल्याला तसलं काही भानगडी नको. ते बोलले, "तुमच्या पोरगीला पाठवू नका." माझ्या बाबांनी सांगितलं, "तुमच्या पोरगीला दुकानामध्ये पाठवू नका." ते हे बघा तरुण आहेत, मला पण थोडंसं काहीतरी वेगळं वाटतंय म्हणून ते त्यांनी हे केलं. आणि मग माझ्या हे ते ते तिच्या आई-वडिलांनी विचारपूस वगैरे केल्यावर तिनं धडधडीत सरळ सांगितलं म्हणतात, "हो, तो मुलगा आवडतो मला" वगैरे. आणि मला वाटलं नव्हतं म्हणतात की ह्या गोष्टी पुढं होतील. त्याच्यानंतर त्यांचे बाबा वगैरे पण घरी आले, दुकानात आले म्हणतात 2-4 वेळा. त्यांनी म्हणजे ते सुशिक्षित परिवार होता म्हणतात. तो काही असा अजागळा वगैरे असं हे नव्हतं. सुशिक्षित परिवार होता. ते 2-4 वेळा आमच्या दुकानामध्ये आले. त्यांनी म्हणजे खूप ऑब्झर्व्ह केलं आमचं घर वगैरे. ते सगळं त्यांनी बघितलं म्हणतात. का तर तिथंच पाठीमागं घर वगैरे होतं. घर वगैरे सगळं बघितलं. ह्याच्यामध्ये ना तिचं येणं बंद झालं. आणि मला पण दुकान सोडून जाता येत नव्हतं. आणि खूप घरी माहिती पडल्यामुळं खूप हे व्हायला लागलं. आणि मग मी ना फक्त उपासना सुरू केली. आईंना फक्त उपासनेच्या ह्याच्यातनं आईंना फक्त मी हेच बोलायला लागलो, की "आई आणि इतक्या वर्षानंतर असं कधीतरी झालंय आणि माझं लग्न ठरत नाहीये. ह्याच्यासाठी आई इतके वर्ष उपासना करायला लागले. मी पण करायला लागले. आणि आता एक कोणतरी तुम्ही मला कुणाला तरी मी आवडलोय, मलाही कुणीतरी आवडलंय. तर आता असं का हे करताय? मग हे आम्ही उपासना करतोय हे चुकीचंच आहे का?" असं मी आईंना बोलायचो म्हणले दादा. आणि मग मी उपासनेचा खरंच जोर वाढवला त्या काळामध्ये. उपासना कमी नाही केली म्हणतात, जोर वाढवला म्हणतात. आणि सारखं नामस्मरण करायचो. ती यावी दुकानमध्ये. ते बाबा यायचे तिचे, तर मी इतकं त्यांना ना खूप छान पद्धतीनं हे करायचो म्हणले, की त्यांनी त्यांचं मन वळावं वगैरे.
आणि त्यांना ना माझ्या बाबांबद्दल रिस्पेक्ट निर्माण झालेला होता म्हणतात, की स्वतः वडील येऊन. आणि त्यानंतरच्या काळात मी एकदाही तिला भेटलो नाही. ज्यावेळेला बाबांनी नाही बोलले म्हणतात, की ह्या गोष्टी नाही हे होणार, ते ब्राह्मण आहेत वगैरे. तर त्या गोष्टींनी मी मी खचलेलो. आतून मला तिची आठवण येत होती. सगळ्या ह्या गोष्टी होत होत्या. पण मी हे नाही केलं म्हणतात. कधी मी चोरून भेटायला गेलो किंवा तीही चोरून कधीतरी अशी आली वगैरे, असले प्रकार नाही केले. पण तिनं सडेतोड तिकडं घरी सांगितलेलं होतं. हे मला नव्हतं माहिती. तिनं क्लिअर सगळं घरी सांगितलेलं होतं. आणि मी अशा भ्रमामध्ये होतो म्हणतात, की तिच्या घरी काही माहिती म्हणजे बाबांनी सांगितले, त्यामुळे तिच्या घरी माहिती पडले, त्यामुळं तिला पाठवत नाही आहेत. तिचे बाबाच येतात दुकानमध्ये, हे मला वाटत होतं म्हणतात. पण तिचे बाबा येऊन सगळं व्यवस्थित बघत होते, ऑब्झर्व करत होते सगळं. आणि त्यांनी कधी असं मला काही बोलले नाहीत मला किंवा काही हे केलं नाही. पण त्यांनी मुलगा कसा आहे हे त्यांना बघायचं होतं. मी खूप चांगल्या रीतीनं त्यांना आले, की त्यांना खूप चांगलं बोलायचो, चांगलं खूप इकडचं तिकडचं ते सांगायचो वगैरे, असं हे करायचो. तर त्यांनी बरेच 2-3 महिने, आणि त्या काळामध्ये इतकी उपासना माझी वाढलेली होती म्हणतात. म्हणजे आईंनी कुठलाही त्रासच नको म्हणून थोडासा त्रास दिला म्हणतात. ते 2-3 महिने खूप त्रासाचे होते म्हणतात. मला मनात खूप वाईट विचार येत होते. तिचं लग्न करतील काय? हे करतील का? आणि एवढ्या दिवसांनी आपल्याला कोणतरी आवडलं आहे, कुणाला तरी आपण आवडलो आहे, आणि उगीच आशा दाखवून आईंनी असं केलं का? उपासनेत आहे म्हणून असं का तर उपासनेत आल्यानंतर ही गोष्ट घडली. त्यामुळं मला खूप आनंद होऊन मी जास्त म्हणजे उपासनेत मन लागायला लागलेलं होतं म्हणतात माझं, की कुठेतरी मुलीत गुंतले म्हणून उपासनेकडे दुर्लक्ष, असं होत नव्हतं म्हणतात. का तर मला त्या गोष्टीचा आनंद होता. अरे, इतक्या वर्षात कधीतरी असं घडलंय. त्यामुळं मला असं आईंबद्दल हे वाटायला लागलेलं होतं, की अरे, आईंनीच हे जुळवून आणलंय वगैरे असं वाटत होतं. आणि हे असं झाल्यामुळं मग खूप वाईट वाटायला लागलं. कुठेतरी आईंबद्दल जसं आईला वाटायला लागलेलं होतं अविश्वास थोडासा, तसा माझाही व्हायला लागलेला होता म्हणतात. आणि या सगळ्यामध्ये 2-3 महिने गेले, आणि तिचं येणं ते नसल्यामुळं मग खूपच अस्वस्थ वाटायचं. तर एकदा म्हणतात असंच झालं, सकाळी मी नेहमीप्रमाणे दुकान वगैरे उघडलं. आईंचा एक फोटो लावलेला होता आणून. आईंचं फोटोचं हे केलं, आणि बालोपासना वगैरे केलेली होती. सकाळीच नामस्मरण फक्त राहिलेलं होतं. जे माळ करते ते मी केलेली नव्हती. आणि ते मी तिथंच बसून माळ असं हातातच घेऊन मी खुर्चीवर बसून करत होतो म्हणले. तोपर्यंत तिचे बाबा आले म्हणतात. बाबा आले, आणि मला सुचेनाच म्हणतात काय. आता माळ तर करतोय, आता सोडू का बोलू ह्यांच्यासोबत. तर तरीसुद्धा मग मी का तर ते आले, की मला आधी सगळं सोडून त्यांच्याशी व्यवस्थित बोलावं असं मला व्हायचं. तर मग मी असं माळ थांबवणार आणि बोलणार, तरी पण आतून हे झालं, आणि मी 2 मिनटं थांबा असं खुणेनंच त्यांना सांगितलं, आणि ते थांबले. आणि मग मी तसंच नामस्मरण माळ केली. 2 माळी जप जे सकाळी मी करायचो, ते 2 माळी जप केले, तोपर्यंत ते थांबलेले होते. आणि मग जे झाल्यानंतर मग मी पाया पडून मी म्हटलं सॉरी असं बोललं त्यांना म्हणतात. आणि थोड्या वेळानं नाही, बाबांना भेटायचं आहे तुमच्या जरा, असं बोलले. 3 महिने झालेले होते म्हणतात त्या काळामध्ये. म्हणजे आम्ही हे करून माझे बाबा त्यांच्या घरी जाऊन 3 महिने झालेले होते. आणि त्याच्यानंतर थोड्या वेळानं रिक्षातून माझी मिसेस आणि हे आले म्हणतात, त्यांची म्हणजे सासूबाई माझ्या, ते दोघीजण रिक्षातून उतरल्या म्हणतात, आणि ते पुढं आलेले होते गाडीवरून म्हणतात. आणि त्यांना बघितल्यावर मी ना एकदम हेच झालो म्हणतात, शॉकच झालो. आणि काही घरात त्या दिवशी असा पसारा होता म्हणतात,
काही आवरावर नव्हती, काही नव्हती. आईला काय आता आम्हाला काही माहितीच नाही आणि ते अचानकच आले म्हणतात आणि बाबांना भेटायचं आहे म्हणलं. मी एकदम तडक लगेच मागं गेलो. त्यांना रिक्षातून बघितलं ते मी लगेच तडक मागं गेलो. आईला म्हटलं ते मुलीला वगैरे सगळं घेऊन आलेत आणि भेटायचं आहे म्हणतात बाबांना. बाबा पण आमचे होत्या त्या अवतारात म्हणतात असं त्यांना पण काही सुचेना म्हणतात. एकदम उठून ताडकन उभे राहिले आणि इतक्या झटझट बाबांनी कधी काम केलं नव्हतं घरातलं म्हणतात. जे काही मिळवायचं पैसे तेवढंच ते काम आयुष्यभर केलेलं. इतक्या झटझट बाबांनी सगळं ते हॉल वगैरे सगळा साफ केला आणि त्यांना 5-10 मिनिटात बोलवलं आणि मला आश्चर्य वाटतंय म्हणतात. बरोबर त्या दिवशी गुरुवार होता आणि तुम्हाला मी खरं सांगते असं काही ठरलेलं नव्हतं किंवा दादांनी मला सांगितलेलं नाही आहे किंवा काही नाही. आज गुरुवार आहे, गुरुपुष्यामृत आहे आणि त्यांचा अनुभव शेअर व्हायला लागलेला आहे. असं काही त्यांनी सांगितलं नाही की गुरुवारी ताई शेअर करा किंवा मी काही असं ठरवलं नाही की गुरुवारी शेअर करायचं, असं काही नाही. ज्या आई हे करतात ते त्या पद्धतीनं होतं आहे. तर तो म्हणतात गुरुवार होता आणि नुकतंच आईंच्या फोटोला वगैरे आमच्यात काही जास्त देव वगैरे नव्हते, मानतच नव्हतं त्यामुळे जास्त देव वगैरे काही नव्हते. छोटे 2-3 देवांच्या मूर्ती कुलदेवांचं ते होतं आणि त्यात आईंचा फोटो आणून मी एक बसवलेला होता म्हणतात आणि खूप आमच्या दारात खूप फुलं वगैरे होती. आईनं गुरुवार असल्यामुळं खूप सुंदर फुलं वगैरे घालून खूप सुंदर पूजा केलेली होती म्हणतात आणि तिचं सेवा वगैरे चाललेली होती आणि ते अचानक आले आणि बोलले की त्यावेळेला तुम्ही येऊन गेल्यानंतर मुलीला विचारलं. मुलगी आमची तशी काही कधी आमच्यापासून काही कुठल्या गोष्टी लपवत नाही. तिनं आम्हाला सरळ सरळ सांगितलं, होय मला तो मुलगा आवडतोय आणि मला लग्न करायचं आहे त्याच्याशी वगैरे. मुलगी आमची मॅच्युअर आहे, मुलगाही मॅच्युअर आहे. आम्हाला काही जातीचा काही प्रॉब्लेम नाही आहे. हे ज्यावेळेला ते बोलले, माझे बाबा ना असं हे झाले म्हणतात आणि मी स्वतः मलाच कळेना म्हणतात. मला ना तिला बघून आनंद झालेला होता तो वेगळा आणि ह्या गोष्टींनी मला असं वाटायला लागलं, की मी तिथंच उड्या मारू की काय करू? काय करावं मला हे सुचेना म्हणतात. आणि माझे बाबा होय म्हणू का नाही म्हणू? नाही, नाही आम्हाला का तुम्हाला अडचण नाही, आम्हाला काय असणार आहे वगैरे असं आणि आईला इतका आनंद झाला. आईनं काहीच बोलली नाही. आई डायरेक्ट आत गेली आणि जाऊन रडायला लागली तिथं देवाऱ्यासमोर आमच्या म्हणलं आणि मुलीच्या आईला काहीतरी वेगळं वाटलं, की म्हणजे ह्या एकदम अचानक आत गेल्या, काय झालं वगैरे. तर त्यांनी तसं काही मांडलं नाही, पण त्या लगेच तडक उठल्या आणि आत गेल्या. त्यांना असं वाटलं, की ह्यांना काय वाटलंय, वेगळं वाटलंय का असं आणि त्या आत गेल्या. तर त्यांच्या गळ्यात पडून आई रडायला लागली आणि बोलली, आम्हाला काही वाटलं नव्हतं असं, पण ह्या माझ्या गुरुमाऊलींनी हे सगळं केलंय." आत्याची खूप ऋणी आहे. आई आजही म्हणते, आत्याची खूप ऋणी आहे मी. माझी बायको म्हणजे त्यांच्या घरी नॉन-व्हेज वगैरे कधी नाही म्हणतात. कधीच नाही. आमच्या घरी खाल्लं जायचं. आत्ता ह्या म्हणजे 2-3 वर्षामध्ये ह्या घरात आमच्या बंद झालेलं आहे म्हणतात. पण आमच्या घरी खाल्लं जायचं, पण ती कधी हे करायची नाही म्हणतात. ती म्हणजे करायची पण नाही. पण ती कधी आढेवेढे घ्यायची नाही किंवा नाक मुरडायची नाही. आणि आमचं आमचं पूर्ण सगळं वेगळंच होतं म्हणतात. वागणं, राहणं त्यांच्या घरचं खूप वेगळं होतं म्हणतात. खूप सात्विक पद्धतीचं, खूप कमी तिखट, कमी तेलकट असं अशा पद्धतीचं त्यांचं खाणं-पिणं होतं. पण तिनं सगळ्या गोष्टी ॲडजस्ट केल्या. अशी मुलगी मला हे करून आणि किती वर्ष म्हणतात माझ्या आईच्या ह्याच्यासाठी त्यांच्या आई-बाबांनी त्या गोष्टीसुद्धा विचारात घेतल्या नाहीत. ही सगळी आईंची कृपा होती म्हणतात. माणसाला वाटतं की नाही हे जुळून आलं हां, म्हणतात जुळून येण्याची गोष्ट नव्हती. ती कृपेची गोष्ट होती. ही जी होती ती कृपेची गोष्ट होती. लग्न झालं म्हणतात, खूप चांगल्या पद्धतीनं संसार झाला, एक मुलगा झाला आहे म्हणतात आता. खूप सगळं सगळं आईंनी माझ्या बायकोच्या डिलिव्हरीच्या वेळेला सुद्धा ती पण खूप चांगल्या रीतीने आईंच्या मार्गात आली आहे म्हणतात. त्यांच्या घरात खूप छान देव धार्मिक वातावरण आहेच म्हणतात. पण त्यांच्या घरी वेगळे गुरु आहेत म्हणतात. पण माझ्या घरी आल्यानंतर ती कलावती आईंचं करायला लागली म्हणतात. आणि तुमची श्रद्धा आहे ना की त्यांच्या ह्याच्यावर मी मिळाले,
तर मी पण आईंचं करेन. म्हणजे इतकी समजूतदार, इतकं आणि परखड आहे म्हणतात. योग्य गोष्टी जर ती कुठं वाटल्या, तर तिथं ती न घाबरता आपलं मत क्लिअर मांडते म्हणतात. आणि मला असं वाटायचं की माझ्या बाबांशी ती जुळवून घेऊ शकेल का नाही, किंवा पण माझ्या बाबांचं आणि तिची मतं खूप जास्त जुळतात म्हणतात. ती दोघं एका साईडला होतात. ही सगळ्या आईंची कृपा आहे म्हणतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जुळून अशा आल्या का, तर फक्त उपासना म्हणजे कामात राहूनसुद्धा मी कधी असं वाईट मार्गानं नाही हे केलं म्हणतात. कुठल्याही वाईट मार्गानं किंवा वाईट कुठल्या गोष्टी आयुष्यात घडल्या नाहीत. आणि गुरु आले आणि उपासना खूप चांगल्या रीतीनं घडली. त्यामुळे लवकर कृपा झाली आईंची. आणि माझ्यावरच नाही, माझ्या पूर्ण परिवारावर झाली. माझ्या बायकोच्या डिलिव्हरीच्या वेळेलासुद्धा खूपसे अनुभव आले आईंचे म्हणतात. खूप सांगायला गेलं तर खूप मोठा अनुभव होईल म्हणत होते. खूप खूप अनुभव आले म्हणतात माझ्या बायकोच्या डिलिव्हरीच्या वेळेलासुद्धा. आणि आईंनी असं म्हणजे प्रत्येक क्षणाला आम्हाला त्यावेळेलासुद्धा साथ दिलेली होती म्हणतात. खूप म्हणजे बायकोच्या रूपानं लक्ष्मीच आली आमच्या घरात. आई तर माझी लक्ष्मी होतीच, पण बायकोच्या रूपानं पण लक्ष्मी आली. इतकी मोठी गोष्ट होती म्हणतात की लग्न ह्या गोष्टींसाठी खूप वेळा नाहीत होत मुलांची. पण माझं आईंच्या कृपेनं झालं फक्त म्हणतात. बाकी कुठलीच कृपा नव्हती किंवा बाकी कुठलीच गोष्ट नव्हती. 25-26 स्थळं गेल्यानंतर म्हणजे अगदी लक्ष्मी माझ्या घरात आली. आईंनी माझ्या घराचं सोनं केलं. हे सगळं आईंच्या कृपेवर आहे म्हणतात. बाकी कुठलीही गोष्ट नाही आहे आमच्या घरात. फक्त आईंची कृपा एवढीच आहे म्हणतात. तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.